आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, आदरणीय आशाताई, आदरणीय सोसायटीचे चेअरमन संतोष नाना, त्यांचे सर्व सहकारी, राजभाऊ, आदरणीय सरसंघ साहेब, सोसायटीचे संचालक, त्यांचे सभासद, सर्व ग्रामस्थ, पत्रकार, आदरणीय चव्हाण साहेबांच्या हस्ते आज सोसायटीचं नारायणगावचं आमचं भूमिपूजन झालं. साहेब, या ग्रामीण भागामध्ये अनेक सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जो कर्ज पुरवठा होतो त्याच्यात एक अडचण निर्माण झाली होती की 0% व्याजदराने PDCC बँक, महाराष्ट्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मदतीने ते कर्ज आम्ही वितरण करायचो. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ते जरा बंद झालं 0% व्याजदराने. पण पुन्हा एकदा केंद्र सरकार, राज्य सरकारच्या मदतीने सहकार मंत्री वळसे पाटील साहेब झाल्यानंतर त्यांनी अमितभाई शाह यांना विनंती केली आणि जे शेतकरी आता सोसायटीतून कर्ज घेतात त्यांच्या कर्जाचं व्याज 3% केंद्र सरकार, 3% राज्य सरकार हे डायरेक्ट DBTने त्या सभासदांच्या त्या कर्जदारांच्या अकाउंटमध्ये आता जमा करायला पुन्हा सुरुवात झाली आहे. म्हणून त्या 0% व्याजदराचा मार्ग हा निश्चित प्रकारे एक मोकळा झालेला आहे. दुसरी एक गोष्ट होती की 2 लाखापर्यंत ज्यांनी कर्ज घेतले त्यांना कर्जमाफीची घोषणा सरकारने केली. नंतर नियमित कर्ज भरणारे जे लोक होते त्यांच्यासाठी 50,000 अनुदान प्राप्त करून दिला. पण नियमित कर्ज भरणारे जे लोकांना 50,000 अनुदान जे प्राप्त करून द्यायचे होते त्याच्यात थोडंसं या सरकारच्या कालावधीमध्ये दिरंगाई झाली. पण मला तुमचं आभार मानायचं आहे की यंदाच्या सरकारने 50,000चं अनुदान या जवळपास 85% सभासदांना ते अनुदान प्राप्त करून दिले आणि येत्या 1-2 महिन्यामध्ये त्याच्यासाठी यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ते बजेटमध्ये तरतूद केली आणि या सर्व माझ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना ते अनुदान मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही जी सोसायटी आहे बळकटी करण्यासाठी सरकारने खूप मोठी मदत केली. अजून एक महत्त्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला नाना, सोसायटीला आता इतर व्यवसाय करण्यासाठी सरकारने परवानगी दिलेली आहे. राजुरीला आपण आता त्या सोसायटीला एक ड्रोन घेतलेला आहे. त्या ड्रोनच्या माध्यमातून सर्व गावच्या शेतकऱ्यांची फवारणी करणं, त्याचबरोबर इतर जे काही शेती उपयुक्त औषधांचे दुकानं असतील हे मोफतमध्ये उपलब्ध करून देणं, इतर व्यवसायामध्ये गुंतवणूक करणं, हे सोसायटीला आता परवानगी आल्यामुळं आपल्या गावाच्या सोसायट्या अजून सक्षम होतील आणि त्या दृष्टिकोनातून सरकारने जी आम्हाला ती परवानगीसाठी मदत केली त्याबद्दल निश्चित प्रकारे मी सरकारच्या प्रतिनिधी म्हणून रवींद्र चव्हाण साहेबांचा मनपूर्वक आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये चव्हाण साहेबांचं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.